नमस्कार. पुन्हा एकदा अजून एक गाणं तुम्हाला कॅसिओवर मी आज वाजवून दाखवणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना माहित आहे की मी एक सैराट गाण्याचा व्हिडिओ टाकला होता, पण तो व्हिडिओ फक्त बिगनर्ससाठी होता, जे पहिल्यांदा हे गाणं कॅसिओवर वाजवणार होते. तर म्हणून मी आज तेच गाणं पुन्हा घेऊन आली आहे, बट विथ डिफरंट कॉर्ड. तर हे कॉर्ड मी आज सांगणार आहे, कुठल्या कशा बीटवर वाजवायचं आहे हे मी सांगेन. हे आजचं सैराट गाणं खूप छान असेल. तर चला आपण सुरू करूया. तर सुरू करण्याच्या आधी आपण हे जाणून घेऊ की कॉर्ड्स आपण जे आता वापरणार आहोत ते कुठले वापरणार आहोत. तर ती म्हणजे पहिला कॉर्ड आहे सी मायनर, मग ई, मग ए मायनर. फरक आहे. तर तेच आपण आता बघू कुठल्या बीटवर कसं वाजवायचे याची इन्फॉर्मेशन डीप डिटेल मी देणार. चला आपण याची स्टार्टिंग प्रिलूड बघूया. तर आधी जो पॅटर्न आपण वापरणार आहोत तो आहे सी मायनर, ई, ए मायनर. तसं आपण हा पॅटर्न वाजवणार आहोत. तर आपण बघूया कुठल्या बीटवर. स्टार्टिंग अशी आहे. बीट बघितली तर स्टार्टिंग जो आहे इथे आहे. जेव्हा आपण नवीन टोन स्टार्ट करतोय तिथे आपण बीट कॉर्ड वाजवतो. फॉर एक्झाम्पल मी अजून एकदा दाखवते. असं मी बीटवर असे कॉर्ड्स वाजवले. ठीक आहे. तर चला आपण पूर्ण गाणं आता बघूया. मध्ये मध्ये मी तुम्हाला याचे डिटेल्स सांगत आहे. आता हे जे मी वाजवलं ते थोडं फास्ट वाजवलं. तर यात एक सांगण्यासारखं की याची ट्रिक आहे ज्यात तुम्ही पटकन शिकाल. ती ट्रिक कुठली आहे की आपण जे स्टार्ट करायचो या सुरापासून, म्हणजे आपण कुठला झाला मी सांगते. हा जी झाला. आता आपल्याला एक स्वर हा दाबायचा आहे, पाठीमागे पुन्हा तो स्वर, मग पुढे असं असं करत आपल्याला पुढे जायचंय. मी स्लो मध्ये दाखवते. आपल्याला पुढे आता फास्ट मध्ये जायचंय. कसं ठीक आहे. आता हे जे फास्ट तुम्ही केव्हा वाजवणार, तुम्हाला जेव्हा फिंगर्सची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तेही मी त्याचा एक व्हिडिओ बनवेल की तुम्हाला याचे फिंगर्स कसे फास्ट करायचे. ठीक आहे. चला आता आपण पूर्ण गाणं आता बघूया कॉर्ड सोबत. पॅटर्न तुम्हाला आता माहित आहे. जेव्हा हे आपली मेन लाईन जी येते तिथे आपल्याला बीट आपले सुरू करायचे. आता पहिली जी आहे ठीक आहे, आपण कुठल्या वापरणार आहोत, सी मायनर. मग पुन्हा आपण जेव्हा रंगूवर येऊ तेव्हा आपल्याला कुठल्या वापरायचं, ई. इथे आपल्याला दोनदा कॉर्ड वापरायचे. मग पुन्हा सेम करायचंय.
ए मायनर वापरायचं आहे. इथे आपल्याला पुन्हा वाजवायचंय. मग अगेन आपली जी मेन लाईन येते. ठीक आहे. तर आता मी मेन लाईनला पकडून व या लाईनला पकडून मी पुन्हा एकदा एक पूर्ण अशी छान लाईन वाजवते. तेव्हा आपला व्हिडिओ संपतो. तर आता मी ही लाईन वाजवते. सेम लाईन पुन्हा येते.